सेम तशी साईज असेल ना. हा हे बघा खेकडीची साईज इथं सगळ्यात मोठे वाटते. हा लई जबरदस्त सगळ्यात आहे. मोठी. धर 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 हातात हातात धर पाच. अरे जाईन परत त्या बाजूला पाणी नेमके तिकडेच पाळतात. नदीची खेकडी आहे ही पकडून आणल्यात. या साईडला बघा ह्यो आहे ना चारा आहे, माशाचा चारा बनवून आणलाय. आता आहे ना रोयदास लावून घेतोय या साईडला. नदी आहे मोठी ना, असं कडेने लावायचे ते चारे पहिले तर. आणि अंधार पाडला ना त्याच्यानंतर आहे ना मग ते आपण आहे ना चेक करणार आहे बॅटरीच्या उजेडावरती. चिखल भरपूर झाले कारण तरी ना ह्या साईडला आहे ना नदीचं पूर्ण पाणी आलेलं. शेतांमध्ये सुद्धा गेलतं. इकडं हे रस्ता नव्हता, पूर्ण आहे ना फुल भरलेलं हे पाण्याने. आता रोयदास इथं आहे ना लावून घेतोय. असंच आहे ना तिकडं वरपर्यंत जायचंय. चला आता आहे ना सगळे आम्ही चारे लावून घेतोय. त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय. आता बराच उशीर लागणार आहे, चारा भरपूर आहे तो लावून घेऊ पहिला तर. त्याच्यानंतर आहे ना खेकडे येतात का नाही ते बघू. खेकडे आहे ना यायला पाहिजे कारण तर आहे ना नदीचं पाणी गंडूळ आहे पूर्ण. तर अशा गंडूळ पाण्याला ना खेकडे भेटू शकतात. चला रोयदास येतोय आता लावत लावत चारा. या साईडला ना अख्खं मैदान आहे कारण तर आहे ना सगळं वाहून गेलंय कचरा. इतकं मोठा पूर झालाय ना नदीला. तर या साईडला ना भरपूर गवता असायचे, लाकडं असायची, सगळे ना वाहून गेल्यात. आणि इकडे ना मस्त आता फिरायला सुद्धा जागा आहे. गाडी आहे ना बऱ्याचशा लांब लागले तिकडं आणि चालत आलो आम्ही बऱ्याचशा लांब. या साईडला ना खेकडींचा चारा लावतोय आणि लावून सुद्धा झालंय निम्मा आणि निम्मा बाकी अजून. दोघं जण आहे ना त्या बाजूने लावतात रोयदास आणि लहू. आता ना असं चारावरती जातो आम्ही लावीत लावीत नदीच्या कडेकडेने. जिथपर्यंत जागा भेटतो ना आपल्याला चालायला तिथपर्यंत जाणार आहे. हे बघा वरची साईड ही अशी आहे. तिकडे ना माझ्या मागच्या बाजूला भरपूर लांब आहे ना असं मोकळंच आहे. तर तिथपर्यंत जाणार आहे आणि झाडं लागली जास्त अडचण लागली ना मग तिथून आहे ना मागच येणार आहे. आता ना मैदान संपून सुद्धा ना इकडं अडचणीमध्ये सुद्धा ना आम्ही चारा लावतोय त्या बाजूला. कारण तर आहे ना इकडं आहे ना खेकडे भेटू शकतात. जिथपर्यंत आहे ना चालता येत आहे तिथपर्यंत जाऊ आपण चारा लावीत लावीत. रोयदास इकडे गेलाय पुढं. आता ना चारा लावस तोपर्यंत डायरेक्ट 8 वाजल्यात. अंधार पडलाय. आता ना थोडे उशीर थांबतोय 5-10 मिनिट. आता ना पहिलीच खेकडे गेली का? खेकड आलते गेली ना पहिलीच तर खेकडे ना. या साईडला सुद्धा ना खेकड आले. ती बघा बारक्या साईजचे म्हणायला, पण पहिले तर गेले पण दुसरी खेकडे ना सापडली बारक्या साईजचे. ही बघा इथलं चारा आहे ना फेल गेलाय. इथं काही खेकड आली नाही. हे बघा दुसरा सुद्धा आहे ना चारा फेल गेलाय. या साईडला सुद्धा आहे ना रोयदास गेलाय. पकडले वाटतं आता. किती मोठी खेकड आहे. हा हाय आताची चांगली. ही बघा ही चांगल्या साईजची आहे खेकड. बघा काळी जरा ते नांगुडे सुद्धा आहे ना मोठे मोठे आहेत. दुसरी खेकड आहे. या साईडला सुद्धा आहे ना भेटले वाटतं. भेटले ना. ही इकडं ही पकड पाटकेने पकड पकड. बघा 2-2 भेटल्या. ते पण खेकडे बघा. या साईडला सुद्धा एक होते आणि त्या बाजूची बघा जबरदस्त एकदमच मोठ्या साईजची.
ही बघा ही लई मोठी साईज आहे. आणि ही खेकडे ना दुसरी ह्या साईडला ना साईडलाच होती म्हणजे बाजूला होती ती एक, ती सुद्धा पकडून घेतली. भेटली बरं झालं. रॉद असल्या ना एकच दिसलेली ना. हा चारेवरची पकडली आणि ह्या साईडला एक होती. अरे खेकडे भेटायला लागलेत आता. या साईडला ना जागा भारी आहे. ही अशी मोठी मोठी झाड आहेत ना त्याच्यामुळे ना खेकडे भेटतात आपल्याला. हॅलो हॅलो काय रा इकडं सुद्धा भेटली वाटतं. बारकी आहे ना, बारकी आहे. हे बघा घे चल ठेवून. धर घे. आता ना मी बघतोय, मी बॅटरी घेतली. आता मला एखादी भेटते का नाही ते बघू आता. चला बरं. आता इथं एक खेकडे घेतली बऱ्याच उशिरानंतर मग चारेवरती. आता भेटते का नाही सांगता येत नाही. ही बघा बऱ्याच उशिरानंतर भेटली. ती पण आहे ना चांगल्याच मोठ्या साईजची. चला लहू तिकडेच थांबलाय. आता आहे ना हे अडचणीमध्ये आलतो आपण. चला मैदानीमध्ये जाऊ पहिलं तर. आता नाही ठेवून घेतोय. त्या साईडला खेकड आहे. पकडली काय? ती पण लय मोठ्या साईजची आहे. मोठे आहे. हा लय ही बघ. हा लय मोठे आहे. लय खेकड. लय लय मोठे. त्या साईडला जरा मैदानीमध्ये. ती बघा साईज बघा खेकड्यांची. पहिली तर ठेवू का खाली पळण नाही तर. नाही राहू दे. हा जाईन त्या साईडला पाणी आहे. सांगतो हे बघा खेकडीची साईज जबरदस्त आहे. लय मोठी भेटली. लय मोठी भेटली. वाटलं नव्हतं इतकी मोठी भेटेल म्हणून. कारण तर आहे ना मागासपासून बारीक बारीक खेकडे भेटायच्या. ठेवून घेऊ आता. बघू अजून एखादी भेटते का. पाऊस सुद्धा ना पडायला लागला आता. अशा पावसामध्ये भेटू शकतात. चला अजून त्या बाजूला एक तार आहे त्याच्यावरती. बघू आता भेटते का. भेटले इकडं पण. त्या साईडला पण पकडली खेकड. आणि परत एकदा मोठी साईज आहे. मोठी साईज आहे. मोठी साईज आहे. मोठी आहे मोठी. ही बघ लयच मोठे. चला परत मैदानीला. इकडे पडली ना तर जायनच. ते बघ, पकडून राहिले ते हे इतक्या मोठ्या लाकडाला. चल त्याच बाजूला जाऊ परत.
आता परत तुम्हाला दाखवतोय. अरे जाईन परत त्या बाजूला पाणी नेमकं तिकडेच पळतात. घेऊ पकडून. हा ही सोडत नाही. यायची का ठेवून? हा पाऊस लय यायला लागला आता. लगेचच त्या पण 2-2 खेकडे नुसत्या मोठ्या मोठ्या भेटायला लागल्यात आता. इतक्या मोठ्या साईजच्या भेटल्या ना. इतकी मोठी साईज आहे ना खेकडींची, जबरदस्त डायरेक्ट. आणि पाऊस पण आलाय आता. पाऊस लय यायला लागले बघा. चला अजून आहे ना ह्या साईडने जायचं. अशा जंगल्यामधून जातोय आम्ही खेकडी पकडायला. लय अडचण आहे या साईडला. आणि इथंच चारा लावलाय या साईडला. इतकं चारा फेल गेलाय खाऊन गेले असणार आहे. हा कारण तर इकडं काय फेल जायचं नाही, खाऊन गेली खेकड. इथला सुद्धा ना चारा पळवलाय, पण तरी सुद्धा नाही खेकड भेटली इथं. मग दुसरी आहे ना खेकड खाऊन गेली आणि ही दुसरी आहे. मग हे त्या वासावरती झाले असणार आहे किंवा त्या जागेवरती. मिडियम साईजचे. हे इथं सुद्धा आहे बरं का. पकड पकड. पकडली. हा एकच नांगुड आहे त्याला, पण खेकड आहे ना एकदम मोठ्या साईजची आहे. ती बघा लय मोठी आहे, त्याला एकच हा. नांगुड आहे. पण जो मोठा हा. नांगोडा होता तोच तोडलाय ना. हा खेकडींची आहे ना भांडणं होतात, तर मग काय वेळेस आहे ना तोडतात एकमेरीला. घेऊ ठेवून. हा कशी साईज आहे. पकडली. हा लय मोठे परत एकदा. इथं सगळ्यात मोठे वाटते. हा लय जबरदस्त सगळ्यात आहे. मोठी. धर 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 हातात धर पाटकी. इथून आहे ना बरोबर जागा नाही यायला. लय मोठी आहे. आणि सगळ्यात मोठी आहे ना खेकडी. हा, सगळ्यात मोठी. नांगोडाच बघा. ते पण आहे ना येता इकडं मैदानीला सापडली. इथं मैदानीवरच्या चाऱ्याला लय मोठी साईज आहे. हे ठेवून. धर बरं टाक. ही बघा सगळ्यात लय मोठी. लय मोठे आहेत. आता ना लय म्हणजे सगळ्याच आहे ना 4 असतील एखाद्या वेळेस. सगळ्यात म्हणजे मोठे खेकडे. दिसतच असेल तुम्हाला. तरी सुद्धा ना तुम्हाला घरी तर दाखवणारच आहे. आता जरी बघा दिसतात किती भारी. आता फोडून एखादीला तरी ना फोडणार आहे खेकडची. हा घे बांधून घे. आवड नाही तर चांगला. इथे ना मागाशी मोठे होता तो बघत होतं, तोपर्यंत ना इकडे खेकड सुद्धा आम्हाला भेटले. गेला ना. यो इथं. हा ते बघा यो इथं मोठ्या हे तुम्हाला दाखवायचं आता. चांगल्या मोठ्या साईजचा आहे. एखाद दिवशी आहे ना मोठ्यांचं सुद्धा ना कारण बनवू आपण. कारण तर ना मोठे सुद्धा ना चवदार असतात, भरीव असतात ह्या टायमाला. आता भरीव वासन मोठ्या. बनवू एखाद दिवशी मोठ्यांची सुद्धा रेसिपी. आत्ता तर घेणार नाही. खेकडीलाच आलोय फक्त. खेकडीच पकडू. भेटले बघा ह्या साईडला रोहिदासला. ही सुद्धा आहे ना चांगल्या साईजची आहे. ही बघा
नांगोडे बघा हिच्या सुखी तिच्यापेक्षा ना बारकी आहे पण तरी सुद्धा ना मोठी आहे म्हणजे मोठी खेकडे ही पण मगाशी आहे ना आपण लयच मोठी पकडली त्याच्यामुळे तसं वाटतंय. हे बघा रस्त्याला ना इतका चिखल झालाय ना त्या बाजूला लावले चारा तिकडं आणि आम्ही चाललो आता ह्या अशा कडेकडेने भाताची शेत आहेत आणि ह्याच्याच कडेकडेने ना रस्ता आहे. हे बघा रस्ता नाही म्हणता याचा पूर्ण चिखल आहे. हे बांधावरनं चालतोय तरी सुद्धा बघा चिखल किती आहे या साईडला तर लय जास्त आहे. हा बघा कसली मोठी परत सापडली खेकड. शेम तशी साईज असेल ना. हा शेम तशी साईज आहे बघा. मागाशी सुद्धा आहे ना ही असलीच खेकड पकडली. हे बघा जबरदस्त डायरेक्ट. इथं आली असन खेकड. त्या साईडला नाही आली त्या साईडला आली असन. परत एकदा सापडली मोठी साईज. ही बघा कशी साईज आहे. इतक्या मोठ्या मोठ्या भेटल्यात ना आजच्याला. सगळ्यांना असले खेकडे भेटल्यात. ही तरी ना ह्याच्यापेक्षा डबलीने मोठे मोठे भेटल्यात खेकडे. इतकी जबरदस्त साईज भेटते ना आजच्याला. कारण तर आहे ना नदीला पूर आहे. पुरामुळे ना हे अशा साईजचे खेकडे भेटतात. वाटलं नव्हतं मागाशी. स्टार्टिंगच आहे ना बारक्या खेकड्यांचे झालेले आणि त्याच्यानंतर ह्या असे खेकडे भेटायला लागल्यात. ठेवून घेतो आता. चला अजून आहे ना बऱ्याच तिकडे खाली पण जायचंय. बघू जोपर्यंत भेटतात ना तोपर्यंत थांबू. पण ह्या साईडला ना भीती सुद्धा वाटते कारण तर आहे ना सगळे ऊस आहेत. ह्या साईडला ना घर नाही काय नाही. हे बघा फक्त शेत आहेत ऊसाची शेत आहेत आणि ह्या साईडला ना काही पण असू शकते. काही पण ह्या साईडला म्हणजे समजू शकतंय काय पण तरी सुद्धा ना खेकडे पकडायला तरी यायलाच लागतं. अशा ह्याच्यामध्ये सुद्धा लय अवघड काम असते खेकडींचं सुद्धा. जाऊ आता खालच्या बाजूला थोडं बघू. आणि चिखल सुद्धा या साईडला इथं सुद्धा ना बारक्या साईडचे म्हणायला फक्त भेटायला काय. पळाली का? नाही भेटले ना. पळालेले सुरुवातीला अशाच खेकडींची झालेली नाही. ह्याच्यापेक्षा अशीच होती. तशीच होती. सापडली ही बघा. लय परत मोठ्या साईजची भेटली. मागाशी इथंच भेटलेली ना. हा मागाशी सुद्धा आहे ना इथंच भेटलेली आणि सेम अशी साईज. ह्याच्यापेक्षा ना मोठी असं एखाद्या वेळेस हा तितकीच वाढते ही. हा मला तर वाटते तितकीच आहे. हे बघा ते पण जाता जाता आता ना गाडीकडे निघालो आम्ही. बरेच लांब चालत जायचं आहे. पिशवी आहे ना खेकडींची त्या बाजूला ठेवून आलोय आपण कारण तर वजन झालतं. ही आलोय आता घेऊन. ह्याच्यामध्ये जागा आता ह्याच्यामध्ये जण ठेवून घेतोय. हे बघा तुम्हाला दिसत असून ह्याच्यामध्ये. थांबू थांबा. पिशवीमध्ये बसली एकच. मगाशी ना वजन झालतं ना त्याच्यामुळे ती खेकडींची पिशवी ना गाडीपाशी ठेवून आलोय. आता ना ही बारकी पिशवी घेऊन आलेलो. आता जाऊ आपण बघू आता एखादी भेटते का. भेटली तर तुम्हाला दाखवतोय. आणि आता ना जाणार आहे आम्ही गाडी का आणि गाडीपाशी गेल्याच्या नंतर ना घरी निघून जायचंय.
आता जमलं तर तुम्हाला दाखवतोय ना, तर आहे ना डायरेक्ट उद्या खेकडी आहे ना संपवतो वेळेस, कारण तर आहे ना खेकडीला ह्या कसं गिरायक असते ना ते तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे. इतक्या मोठ्या मोठ्या खेकडी मार्केटला येत नाही. तुम्हाला टाइम दाखवायचं राहिलंय, कारण तर आहे ना उशीर पण झालाय. हे बघा टाइम आता ना 10:15 वाजले, त्याच्यामुळे ना निघून चाललोय. आता घरी जायला ना जवळजवळ 11 वाजणार आहे, त्याच्यामुळे आता निघून चाललोय. चला जाऊ, आता भेटू उद्याच. रात्री खेकडे आणलेले ना ते दाखवते तुम्हाला किती मोठे आहे ते. आणि रात्री काही दाखवायला जमलं नाही तर आता दाखवते किती मोठे मोठे आहे. लई मोठे मोठे आहे. ते पण नदीची खेकडे आहे बघा. हे दोन बघा किती मोठे आहे. तुम्हाला पकडून दाखवते. हे बघा किती मोठा आहे. लय मोठा आहे ना. नांगुडाच बघा त्याचा किती मोठा आहे. हे बघा या साईडने बघा. नदीची खेकडी आहे ही, पकडून आणल्यात. आता त्याचं कालवण बनवणार आहे. जी मोठी मोठी खेकडे आहे ना त्याचं कालवण बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवते. आता ही खेकडे आहे ना ते तोडून घेते मोठी मोठी. हे बघा त्याचं कालवण बनवणार आहे. हे बघा नांगुडा बघा त्याचा किती मोठा आहे. हे बघा किती मोठा. ही खेकडे आता साफ करून घेते. खेकड बघा किती मोठे आहे. खेकडे साफ करून घेते. आता हे काढून घेते. निबर लय आहेत, मोठे आहेत ना. लय मोठे मोठे खेकडे आहेत, त्याच्यामुळं उचकता पण नाही आले ना. ते नाही उचकता येत. लय मोठे आहेत एकदम. नदीचे आहेत ना ते खेकडे. लय दिवसानंतर कालवण बनवणार आहे त्याचं. साफ झाल्यात आता खेकडी बघा. या साईडला वाटीमध्ये मांदा आहे. लय दिवसातून कालवण करायचंय म्हणजे भेटतात आम्हाला खेकडे, पण आम्ही विकतो. घरी काय खायला भेटतच नाही, त्याच्यामुळं आज मोठे मोठे खेकडे आम्हाला घरी बनवायचे. ज्या काही रात्री खेकडे आणलेल्या ना त्या सकाळी पिंकीने बनवलेल्या, आणि घरीच त्यांचं ना जबरदस्त कालवण बनवलेलं. आणि जास्त ना दाखवायला पण जमलं नाही, कारण तर ना आम्ही गेलतो माशासाठी, आणि त्याच्यामधला राहायला आता फक्त रस्सा. कारण तर ना घरी पोरांनी खाल्लं ते खेकडे सगळ्या. तर आता ना परत एकदा इकडे पिंकी बनवते आता माशांचं कालवण. माशाचं कालवण बनवलंय. खवले मासे होते ना त्याचा इकडे रस्सा बनवलाय. या साईडला बघा हे कोळस मासे आहेत. हे बघा या साईडला फ्राय चालली अखंडच बघा. तव्यावरती चांगली चालली फ्राय. आलो आता बाहेरच्या रूम मध्ये. आता इथं जे ना जेवायला बसायचंय.
बरंचसं काय आहे बघा. पहिलं तर आहे ना खेकडींचं कालवण आहे, फक्त रस्सा राहिला त्याच्यामध्ये. मागाशीच तुम्हाला सांगितलं हे. आता ताट वाढून घेते पिंकी, मग जेवायला बसू लगेचच. ह्या साईडला रोहिदास बसलाय इकडं कोपऱ्यामध्ये इथं. आणि समंता खाऊन आले ना, तो समंता जेवण आले. हे बघा इकडं खेळायला सुद्धा लागले. आणि अनुष्का तू जेवले का नाही? अनुष्का नाही जेवले अजून. अक्षय आणि छाया पण तिकडे आहेत. आता ना इकडं आई जेवायला बसली. माशाचं कालवण घेतलंय. आता ना पिंकीने वाढून पण दिलंय. रस्सा घेतलाय खेकडीचा, त्याच्यामध्ये भेटलाय एक पेंदा भेटलाय. मोठे नांगुडे तर काय आपल्याला बघायला भेटले नाही. आणि चपाती चुरून घेतो आता याच्यामध्ये. आणि चुरूनच आहे ना भारी लागते एकदम. रस्सा आहे ना जास्त घेतलाय. त्याच्यासोबत इकडं मासा फ्राय केलेला आहे, मागाशी तुम्हाला दाखवलाय तो. इथे ना बारीक बारीक तुम्हाला दिसत असेल, हे असे बारीक बारीक काटे असतात. ते सुद्धा काढून खाले तर मग जमते. हे बघा, हे असे काढून घ्यायचे काटे, पण भरपूर असतात काटे त्याला. संपले झालं. आम्ही इथं जेवायला बसलोय तिघं चौघ जण. आता ना जेवण झालंय मस्तपैकी. आता वाजलं 10:30. हे बघा अजून बाकीचे जेवतातच. इकडं पिंकी, तिकडं आहे शालू. तर इथून पुढे ना जास्त काही दाखवत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.